मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवनिर्माण यात्रेनिमित्त काल बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी काल दुपारी शेगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान सायंकाळी बुलढाणा येथील मनसैनिक योगेश विसपुते यांनी आपल्या रक्ताने राज ठाकरे यांची तयार केलेली पेंटिंग राज ठाकरे यांना दिली. तर ही पेंटिंग पाहून राज ठाकरे हे फारच भावुक झाले. यावेळी ठाकरे यांनी त्या मनसैनिकाची पाठ देखील थोपाटली. 20 रुपये अरे बाप रे, एक मिनिट काय एक मिनिट सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज दिनांक आज शेगाव येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे शेगावला आलेले आहे. त्यांच्यावर असलेली माझी भक्ती व मी त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळे मी माझ्या रक्ताने सन्माननीय साहेबांसाठी एक फ्रेम तयार केलेली आहे. माझा मित्र वैभव गोरले टिल्लू गोरले यांनी ती फ्रेम मला तयार करून दिलेली आहे. तुमचं नाव काय आहे? माझं नाव योगेश कमलाकर विसपुते, राहणार बुलढाणा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 26,345 क्युसेक विसर्ग वाढवून रात्री 11 वाजता 31,350 क्युसेक करण्यात आलाय. तर कृपया नोंद घ्यावी अशी माहिती उपविभागीय अभियंता मुठा कालवा पाटबंधारे उपविभागीय पुणे यांनी दिली आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने तालुका शिवसेनेच्या वतीनं शिवसेना भवन मैदान येथे भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. राज्याचे पणन अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन संपन्न झाले. सिल्लोड सोयगाव मतदारसंघासह जिल्ह्यातील जवळपास 10,000 युवक युवतींनी या मेळाव्यात उपस्थिती दाखवली. जिल्ह्यासह राज्यातील 130 नामांकित कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता. या कंपन्यांमध्ये 20,000 पदे हे रिक्त आहेत. या रोजगार मेळाव्यात उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती देण्यात आली. या प्रसंगी विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी नामदार सत्तार यांनी मुलाखतीत पात्र असलेल्या आणि नियुक्त पत्र मिळालेल्या युवक युवतींचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर सिल्लोड येथील रोजगार मेळावा बेरोजगारांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणेल असा विश्वास व्यक्त करत सिल्लोडचा रोजगार मेळावा तरुणांसाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. किंवा 12,000 पेक्षाही पुढं त्याला आपली पगार मिळाल्यानंतर त्याचा परिवाराची सुरुवात होते. जसं जसं कंपन्यांमध्ये त्यांच्या सिनियरिटी होईल त्या पद्धतीने त्यांना त्या कंपनीचे मालक असतील, मॅनेजर असतील तशी पगारवाढ, तसं त्यांना भत्ता असेल, इन्क्रिमेंट असेल ते देण्याचं काम आमचे सर्व 125 कंपन्यांच्या वेगवेगळ्या, कोणी मुंबईचे, कोणी पुण्याचे आहे, काही कंपन्या ज्या आहेत. 10 वर्षांपूर्वी 15 लाखाबद्दल बोलत होते, आता 1500वर आले आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी सरकारला लगावलाय. मला वाटतं आज आपण पाहत आहोत, मला सुरक्षित बहीण हवी, लाडकी बहीण आपण पाहायला लागलो आहोत. ही 10 वर्षांपूर्वी 15 लाख बद्दल बोलत होते, आता 1500वर आलेत. 10 वर्षात एवढा फरक कसा पडला? म्हणून ही योजना फसवणारी आहे. लाडकी बहीण योजना आहे, त्याला आम्ही सरकार आल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सुरक्षित बहीण योजना सुद्धा आणू आणि शक्ती कायदा हा राष्ट्रपतीकडून पारित करून आणू. मध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न आहेच, परंतु पर्यावरणाचा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आज पुण्यामध्ये तिसऱ्यांदा मोठा पूर आलेला आहे. भयानक परिस्थिती आहे आणि साधारणपणे लक्ष नाहीये सरकारचे या गोष्टीकडे, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. कार्यक्रम केलेला आहे, कसं पाहतो? मला वाटतं आज आपण पाहतो आम्हाला सुरक्षित बहीण हवी आहे. लाडकी बहीण आपण हे पाहायला लागलेलो आहे की 10 वर्षापूर्वी 15 लाखाबद्दल जे बोलत होते ते 1500वर आलेले आहेत.
आणि एवढी तफावत कशी झाली? 10 वर्षात एवढा फरक कसा पडला? आणि म्हणून मी सांगतोय परत परत की फसवणारी योजना आहे. लाडकी बहीण आहे ते आम्ही वाढीव देऊ आमचं सरकार आल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सुरक्षित बहीण पण चालतोय. महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्हाला राष्ट्रपती महोदयांकडून शक्ती कायदा हा पारित करून हवा. बरं, तुमचं एक ट्विट आहे, सरकारचा विषय हार्ड आहे, सरकारकडे क्रेडिटचं कार्ड आहे. याचं काय अर्थ नेमकं? सर, पुण्यामध्ये एका पोलिसांनी घरात कोर्ट हल्ला झालेला आहे. पुण्यामध्ये पोलीस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच आणि पर्यावरणाचा देखील प्रश्न मोठा. आता मला वाटतं आज तिसऱ्यांदा या महिन्यात पूर आलेला आहे पुण्यामध्ये. भयानक परिस्थिती आहे पुण्यामध्ये आणि साधारणपणे लक्ष नाहीये सरकारचं असं वाटायला लागलेलं आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.